नमस्कार. आता आपण निवृत्ती वेतनाच्या रकमांचं निर्धारण प्रत्यक्ष उदाहरणामध्ये करणार आहोत. त्यामध्ये कर्मचारीची जन्मतारीख आहे 17/9/1958. त्याचा शासन सेवेतील नियुक्तीचा दिनांक आहे 17/5/1986. तसंच त्याच्या सेवानिवृत्तीचा दिनांक 30/9/2016 म्हणजे नियत वयोमानाने हा कर्मचारी सेवानिवृत्त झालेला आहे. त्याचे शेवटच्या महिन्याचं वेतन आहे ₹19,000 व ग्रेड वेतन आहे 4200 रुपये. असे एकूण त्याचं वेतन होते 23,200 रुपये. अर्धाकारी सेवेची गणना त्याची नियुक्तीचा दिनांक व सेवानिवृत्तीचा दिनांक या दोनवरून कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याप्रमाणे त्याची अर्धाकारी सेवा 30 वर्षे 4 महिने 14 दिवस इतकी झालेली आहे. त्यानुसार 61 अर्धवर्षाची त्याची सेवा झालेली आहे. अर्धवर्ष मोजण्याचं कारण हे आहे की उपदान गणना करताना अर्धवर्षामध्ये ती करणे आवश्यक आहे. अन्यथा हे 4 महिने 14 दिवसाची गणना होणार नाही व त्याला उपदानाची रक्कम कमी निर्धारित होईल. 6 महिन्याचं एक अर्धवर्ष असलं तरी 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस असल्यास ते पूर्ण अर्धवर्ष पकडण्यात येते. त्यानुसार हे 61 अर्धवर्ष पकडले गेलेले आहे. आता निवृत्ती वेतन गणनेमध्ये सदर व्यक्तीची अर्धाकारी सेवा ही 30 वर्षे झाल्यामुळे व पूर्ण निवृत्ती वेतनासाठी 20 वर्ष अर्धाकारी सेवा असल्याने त्याला 50% निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल. त्याला आपण पूर्ण निवृत्ती वेतन असे म्हणतो. म्हणून निवृत्ती वेतन बरोबर ₹23,200 च्या 50% म्हणजे 11,600 इतकं दरमहा निवृत्ती वेतन निर्धारित करण्यात आलेलं आहे. परंतु एखाद्या प्रकरणी जर कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्षापेक्षा कमी असेल अशा प्रकरणी त्याला तेवढ्या वर्षाच्या प्रपोर्शनेटमध्ये म्हणजे सरासरीमध्ये निवृत्ती वेतन मंजूर होईल. त्याला पूर्ण निवृत्ती वेतन मंजूर करता येणार नाही किंवा निर्धारित करता येणार नाही. आता उपदान निर्धारित करताना अर्धवर्षाची गणना करणे आवश्यक होती म्हणून आपण ती 61 अर्धवर्ष करून ठेवलेली आहे. उपदानाच्या निर्धारणासाठी प्रत्येक अर्धवर्षासाठी शेवटच्या वेतनाची 1/4 रक्कम इतकी मंजूर करावायची असल्याने सदर प्रकरणी 61 अर्धवर्षासाठी शेवटच्या वेतनाची 23,200 च्या 1/4 रक्कम म्हणून ही रक्कम निर्धारित झाली आहे 3,53,800 रुपये. त्यानंतर तिसरा लाभ म्हणजे अंश राशीकरण. अंश राशीकरणासाठी अंश राशीकरणाच्या दराचा तक्ता निर्धारित केलेला असतो. त्या तक्त्यामध्ये सेवा कर्मचारी ज्या दिवशी सेवानिवृत्त होतो त्या दिवसानंतरच्या वाढदिवसाचा दर घ्यावायचा असतो. ह्या प्रकरणी कर्मचारी 58व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याने त्या तक्त्यातील 59व्या वर्षाचा दर म्हणजे 8.371 वर्षे असा घेतलेला आहे आपण. तसेच अंश राशीकरणासाठी शासन नियमानुसार कमाल मर्यादा 40% असल्याने 11,600 च्या 40% म्हणजे 4,640 गुणिला 12 महिने गुणिला 8.371 वर्षे बरोबर 4,66,097 इतकी रक्कम अंश राशीकरणाची निर्धारित करण्यात येईल. तर निवृत्ती वेतन प्रकरणात निवृत्ती वेतन उपदान अंश राशीकरण निश्चिती याप्रमाणे करण्यात येते. धन्यवाद.